नमस्कार, मी अंशुक काशेड, तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. आता मी गंगाराम परिसरामध्ये उभा आहे. माझ्या मागे एक हाईट बॅरियर देखील तुम्ही बघू शकताय आणि ते बॅरियर अवजड वाहनांना आळा घालण्यासाठी इथे लावण्यात आलं होतं, कारण की अवजड वाहनांचं इकडनं प्रवेश होऊ नये आणि जायोग त्यांनी करू नये म्हणून. पण हे जे बॅरियर जे आहे ते एका साईडला लावण्यात आलेलं आहे आणि पलीकडच्या बाजूला ते बॅरियर लावण्यात आलेलं नाहीये. याचा फायदा जो आहे तो इथले अवजड वाहनवाले जे आहेत ते घेत आहेत. म्हणजे हमखास आणि सर्रास जी रॉंग साईड आहे, म्हणजे त्या बाजूची जी साईड आहे तिकडनं मोठ्या मोठ्या गाड्या तिकडनं घेऊन जात आहेत. मग ते बसेस असतील, ट्रक्स असतील, टेम्पोज असतील, सरळ रॉंग साईडनी वर घेऊन जात आहेत ते. म्हणजे हा बॅरिकेड इथे टाइमपास करायला लावलाय का, हा मोठा प्रश्न आहे. हा बॅरिकेड इथे प्रशासनाच्या नियमानुसार लावण्यात आलेला आहे की इथून पुढे अवजड वाहनांमुळे जे आतापर्यंत अपघात गंगाराम परिसरामध्ये झालेत ते होऊ नये. तसं बघायला गेलं तर आजूबाजूला गंगाराम सोसायटी आहे, लोकवस्ती आहे अजून इथं, आणि या पार्श्वभूमीवरती जर इथे नियमांचा असं सर्रास उल्लंघन होत असेल, अवजड वाहनांची धडक साधी नाहीये. ह्याच्या अगोदर देखील आपण बघितलेलं आहे की अवजड वाहनाच्या धडक्यामुळे जागेवरती नागरिकांचे मृत्यू झालेले आहेत. मग इथे हे बॅरिकेड टाइमपास करायला लावलाय का? बॅरिकेड दिसला म्हणून रॉंग साईडला जायचं आणि सरळ वर जायचं, हे असे कारभार इथे चालू आहेत आणि तरी देखील इथे कोणाचं लक्ष नाहीये. आता आपल्याला एक व्हिडिओ मिळतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की मोठे मोठे बसेस रॉंग साईडनी सरळ जातात. मग तिकडच्या येणाऱ्या नागरिकांनी कुठनं जायचं? त्यांनी परत रॉंग साईड घ्यायची का? मग परत अपघात करून घ्यायचे का? ह्याच्यावरती काही ना काहीतरी एक परमनंट सोल्युशन निघालं पाहिजे. रॉंग साईड घेणारे जे आहेत त्यांची सीसीटीव्ही फुटेज चेक करून, त्यांची गाडी कुठली होती, ते कोण होते, कुठले होते, त्यांचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्या संबंधित मालकावरती, त्या ड्रायव्हरवरती गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण की इथं नियमांचं पालन केलं जात नाहीये, नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात येतोय. रॉंग साईडनी वर जाताना समजा ब्रेक फेल झाला, मग काय करणार आहे? स्थानिक प्रशासनाने आणि पुणे महानगरपालिकेने देखील या गोष्टीची खोलवर तपासणी करावी. जो कोणी संबंधित इकडनं माणूस जाईल त्याची सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा नंबर प्लेट काढण्यात यावी, त्याची माहिती काढण्यात यावी, त्या ड्रायव्हरची माहिती, त्या मालकाची माहिती देखील काढून त्यांच्यावरती संबंधित शिक्षा त्यांना मिळावी आणि त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात यावा, अशी देखील आजूबाजूच्या परिसरातील लोकांची मागणी आहे. कारण की लोकांना हेच म्हणायचं आहे आजूबाजूच्या परिसरातला की इथे सातत्याने लोक ये जा करतात, गाड्या त्यांच्या सातत्याने इथे वाहतूक असते. तुम्ही आत्ता देखील मागे बघू शकत असाल, कॅमेरा फिरवा, की इकडे असं कधी होत नाही की वाहतूक आत्ता तात्पुरती थांबलेली आहे. सातत्याने वर खाली लोक इकडनं करत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर असे नियमांचं सर्रास उल्लंघन ह्या भागामध्ये होणार असेल तर लवकरात लवकर या गोष्टीची दखल स्थानिक प्रशासनाने घ्यावी. यावर तुम्हाला देखील काय वाटते? तुमच्याही परिसरामध्ये आतापर्यंत अशा कुठल्या रॉंग साईडने लोक जात आहेत, अवजड वाहनं जर नियमांचं उल्लंघन करत असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक काशेड.